तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील देवडी वेस शंकर संस्थांमध्ये सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीला भागवत सप्ताह तर मंदिराजवळ एक दिवस यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने हरिभक्त परायण हर्षताई अनंत गेबड यांचे मुखद वाणीने तुकाराम गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडी पालखी मिरवणुकीला ग्रंथदिंडी गाथेचे यजमान झालेले बजरंग तिडके सौ दीपाली बजरंग तिडके यांचे डोईवर गाथा मिरवणूक, वारकरी टाळकरी माळकरी विठ्ठल मंदिरचे सहाय्याने मिरवणूक हरिभक्त परायण शंकरराव देशमुख विनेकरी यांचे नेतृत्वात काढण्यात येऊन विठ्ठल मंदिरावर रात्रीची मुक्कामी असलेली पालखी सहित शंकर संस्थांपर्यंत वाजत गाजत काढण्यात आली। तर ग्रंथाचे व शिवपालखीचे रांगोळ्या सडा सारवंत फुगड्या खेळून ठिकठिकाणी पूजा अर्चा करून 11 वाजेपर्यंत देवडी वेस शंकर संस्थांवर आणल्या गेली। या ठिकाणी काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण श्री भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांचे 11 ते 1 पर्यंत होऊन काला कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। व्यासपीठाधीश हरिभक्त परायण हर्षताई अनंत गेबड आणि वारकरी मंडळींचा पुष्पसुमनांनी शाल श्रीफळ देऊन मंदिर ट्रस्टीकडून सत्कार करण्यात आला। त्यानंतर 11 पोते व 11 गंज घोडभाजीचा महाप्रसाद तयार करून पंचक्रोशीतील भाविक व यात्रेकरूंना महाप्रसाद वाटप करण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता कविता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।